सत्ता किंवा पॉवर मिळवण्यासाठी कोण काय करू शकतं हे आपल्याला सर्वांनाच माहीत आहे. मग ते कुठे सत्ता मिळवण्यासाठी असो किंवा कुठे स्वतःचे वर्चस्व सिद्ध करण्यासाठी असो. या गोष्टी जशा आजच्या काळात घडत आहेत तशाच त्या खूप प्राचीन काळातही घडत होत्या. आणि याचंच एक उदाहरण म्हणजे राणी क्लिओपात्रा. याच सत्तेसाठी व स्वतःचे वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी या राणीने जे काही केलं ते ऐकून तुम्ही थक्क व्हाल. काय होता क्लिओपात्राचा यामागचा हेतू? कशी झाली क्लिओपात्रा मिस्रची राणी? काय आहे तिच्याबद्दलच्या या गूढ गोष्टी? नमस्कार मित्रांनो, मी सोनाली आणि तुम्ही पाहताय राजवर्धन इन्फो. सर्वप्रथम आपण राणी क्लिओपात्रा कोण होती आणि ही राणी कशी झाली ते थोडक्यात पाहूयात. जगातील सर्वात सुंदर महिला म्हणून क्लिओपात्राची ओळख आहे. इसवी सन पूर्व 51 मध्ये टॉलेमी या राजाचं इजिप्तवर राज्य होतं. मूळचे ग्रीसचे नागरिक असलेले टॉलेमी यांनी अलेक्झांडर याच्या मृत्यूनंतर इजिप्तवर स्वतःचं राज्य स्थापित केलं होतं व क्लिओपात्रा ही टॉलेमी यांची मुलगी होती. इसवी सन पूर्व 69 मध्ये तिचा जन्म झाला होता. वडिलांच्या मृत्यूनंतर क्लिओपात्रा आणि तिचा भाऊ टॉलेमी 13वा या दोघांनी त्यांच्या वडिलांची ही सत्ता सांभाळली. राणी क्लिओपात्राची ओळख ही इतिहासकारांनी अतिशय सुंदर, केसांमध्ये मणी घालणारी, डोक्यांवर ताज असणारी अशी केलेली आहे. क्लिओपात्रा हे जेवढी सुंदर व आकर्षक होती तेवढीच तिच्यात हुशारी व क्रूरताही होती. तिने तिच्या कार्यकाळात एक महिला सुद्धा एखाद्या देशाचं सामर्थ्यशाली नेतृत्व करू शकते हे सिद्ध केलं होतं. आता आपण क्लिओपात्राच्या याच नेतृत्वाबद्दल थोडीशी माहिती घेऊयात. इतिहासकारांच्या मते क्लिओपात्राने तिच्या लहान भावासोबत लग्न केलं होतं. आता तुम्ही म्हणाल हे कसे शक्य आहे? तर त्या काळात राजघराण्यांचे सूत्र इतर लोकांच्या हाती जाऊ नये असा एक विचार जगाच्या त्या भागात प्रचलित होता. त्यामुळेच क्लिओपात्राने तिच्या लहान भावासोबत लग्न केले होते. याआधीही क्लिओपात्राच्या वडिलांनी स्वतःच्या बहिणीसोबत लग्न केल्याची नोंद काही इतिहासकार करतात. स्वतःच्याच घरात लग्न केल्याने होणाऱ्या आनुवंशिक समस्या उद्भवतात ते त्या काळात म्हणजेच 2000 वर्षांपूर्वीच्या लोकांना सुद्धा होत होत्या. पण त्या काळातील लोकांना त्याचे ज्ञान नव्हते. आपल्या वडिलांच्या इच्छेनुसार भावाशी लग्न केल्यानंतर क्लिओपात्रा व तिच्या लहान भावाचे कधी पटलेच नाही. त्यानंतर क्लिओपात्रा व तिचा भाऊ टॉलेमी 13वा यांच्यात वाद होऊ लागले. त्यांच्यातील मतभेद इतके विकोपाला गेले होते जिथे दोघेही जण एकमेकांच्या जीवावर उठले होते. या सर्वांमध्ये क्लिओपात्राने स्वतःचे सिंहासन अबाधित ठेवण्यासाठी रोमचा राजा जुलियस सीझर याच्याकडे मदत मागितली. युद्धामध्ये क्लिओपात्राच्या बाजूने लढून सीझरने तिच्या भावाचा पराभव केला. त्यानंतर स्वतःचा जीव वाचवण्यासाठी या टॉलेमी 13वा याने नाईल नदीमध्ये उडी मारली व त्याचा त्यातच मृत्यू झाला. हुशार क्लिओपात्राने त्यानंतर आपल्या दुसऱ्या भावासोबत लग्न केलं. पण तिची सामर्थ्यवान होण्याची महत्त्वाकांक्षा असल्यामुळे तिने कोणत्याही नात्याला जास्त महत्त्व दिले असे वाटत नाही. कारण तिने जेव्हा या दुसऱ्या भावासोबत लग्न केले तर त्यालाही विष देऊन मारून टाकले. त्याचबरोबर तिने आपली बहीण आर्सिनोचा सुद्धा असाच काटा काढून टाकला होता. आता मी आधी म्हटल्याप्रमाणे जुलियस सीझरच्या मदतीने तिने आपल्या सत्ता संघर्षामधील स्पर्धा संपवली होती. पण जुलियस सीझर व क्लिओपात्रामध्ये जवळीक निर्माण होऊ लागली होती. तिच्या सौंदर्याने व संभाषण कौशल्याने जणू काय जुलियस सीझरला भुरळच पडली होती. इजिप्तमधील या विजयानंतर सीझर तिथेच वास्तव्यास होता. याच वास्तव्यात या दोघांना एक मूल झालं. युद्ध संपल्यावर सीझर हा आपल्या देशात निघून गेला. पण क्लिओपात्राला काही त्याच्या विना करमेना. त्यामुळे ती स्वतःच्या मुलाला घेऊन रोमला आली. 2 वेळा आधीच विवाहित असलेल्या सीझरने क्लिओपात्राचा तितक्याच सन्मानाने स्वीकार केला. क्लिओपात्रा ही रोममध्ये एक फॅशन आयकॉन म्हणून महिलांमध्ये लोकप्रिय होती असे बोलले जाते. मात्र रोममधील पुरुषांनी
या गोष्टीला विरोध केला. त्यानंतर विरोध इतका वाढला की त्यांनी सीझरवर हल्ला केला आणि हल्ल्यात जुलियस सीझरचा मृत्यू झाला. पण मी आधीच म्हटल्याप्रमाणे क्लिओपात्रा ही महत्त्वाकांक्षी होती. तिने तिचं पूर्ण लक्ष सत्तेवर केंद्रित केलं होतं. क्लिओपात्राला रोमच्या गादीवर आपल्या मुलानं बसावं अशी इच्छा होती. सोबतच आपली इजिप्तवर सत्ता टिकून राहावी यासाठी तिने रोमचा जनरल असणाऱ्या ॲटनीचा उपयोग करून घेण्याचं ठरवलं. आपल्या सौंदर्याच्या जोरावर क्लिओपात्राने त्याला आपल्या जाळ्यात ओढलं. आपल्या रसायनशास्त्राच्या अभ्यासावर तिने असे काही अत्तर तयार केले, त्याचा वास घेतला की तुमच्यावर मोहिनी विद्या केल्यासारखं शरीर प्रतिसाद करत. याच अत्तराचा वापर करून तिने ॲटनीला मोहित केलं आणि त्यामुळेच तो क्लिओपात्राच्या इशाऱ्यावर नाचू लागला होता असं बोललं जातं. ॲटनी खरं तर सीझरला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी तो क्लिओपात्राची मदत करत होता. या दरम्यान या दोघांमध्ये हळूहळू जवळीक वाढू लागली. ज्यानंतर या दोघांनी लग्नही केलं. या लग्नापासून त्यांना 3 अपत्ये झाली. मात्र रोममध्ये लोकांनी त्यांच्या नात्याचा तीव्र निषेध केला. रोमन जनतेने क्लिओपात्रा आणि ॲटनी विरुद्ध इजिप्तमध्ये युद्ध पुकारलं. ॲटनीच्या सैन्याच्या मदतीने क्लिओपात्राने युद्धाचा प्रतिकार केला. पण सीझरच्या वारसाच्या म्हणजेच ऑक्टेवियनच्या सैन्यासमोर सैन्य फार काळ तग धरू शकलं नाही. त्यावेळी क्लिओपात्राने एक खेळी खेळली ज्यात तिने इजिप्तमध्ये देवाचा पुनर्जन्म म्हणून स्वतःलाच घोषित केले. ज्यामुळे क्लिओपात्राने या युद्धाला एक देवी युद्ध घोषित करून अधिकाधिक लोकांनी यात तिची साथ द्यावी असे आवाहन केले. पण याचा काहीही उपयोग झाला नाही. इसवी सन पूर्व 30 मध्ये ऑक्टेवियन याने इजिप्तवर आक्रमण करून ॲटनीचा पराभव केला. त्यानंतर ॲटनीने आत्महत्या केली. जेव्हा क्लिओपात्राला समजले की ऑक्टेवियनने तिला रोमन विजयी मिरवणुकीत आणण्याची योजना आखली आहे, तेव्हा तिने विष प्राशन करून आत्महत्या केली. ज्यात इतिहासकार शक्यता वर्तवतात की ती आपल्या केसात जी क्लिप लावायची ती विषारी असायची आणि ती चाटूनच तिने शेवटी आपला स्वतःचा जीव घेतला होता. पण यातच दुसरी एक अशी गोष्ट आहे, तिचा सर्पदंशाने मृत्यू झाला असे बोलले जाते. यात आम्ही वाचलेल्या विकिपीडियावरील माहितीनुसार क्लिओपात्राचा समकालीन ग्रीक इतिहासकार स्ट्राबो याने आपल्या जिओग्राफिका या पुस्तकातही असाच उल्लेख केलेला आहे. यात तो म्हणतो, एकतर क्लिओपात्राने विषारी द्रव्य सेवन केल्याने तिचा मृत्यू झाला अथवा तिने स्वतःच्याच वक्षावर सर्पदंश करून घेतला. हा उपलब्ध स्रोत सर्वात जुना असून व क्लिओपात्राच्या मृत्यूसमयी स्ट्राबो अलेक्झांड्रियातच असल्याने हा स्रोत ग्राह्य मानला जातो. त्यानंतर पुढील स्रोत असं सांगतो की क्लिओपात्राच्या मृत्यूनंतर 130 वर्षांनी ग्रीक इतिहासकार प्लुटार्क आपल्या लाईफ ऑफ ॲटॉर्नीमध्ये म्हणतो की ऑक्टेवियन क्लिओपात्राला शोधण्यात यशस्वी झाला होता आणि त्याने आपल्या सैनिकांना क्लिओपात्राला आत्महत्या करण्यापासून बाजूला करण्याचे आदेशही दिले होते. कारण रोमला परत गेल्यावर होणाऱ्या विजयी मिरवणुकीत नेऊन त्याला क्लिओपात्राला अपमानित करायचे होते. पण ज्या वेळेस सैनिक तिच्यापर्यंत गेले त्यावेळी क्लिओपात्रा मरून पडली होती व तिच्याजवळ तिच्या 2 दासी आणि अंजिराच्या टोपलीत एक सर्प होता. शेक्सपियरनेही आपल्या अँटोनी अँड क्लिओपात्रा या नाटकात क्लिओपात्राच्या मृत्यूची हीच प्रतिमा कायम ठेवली आहे. अलीकडच्या काळात 2010 मध्ये जर्मन इतिहासकार ख्रिस्तोफर शाफर याने म्हटले आहे की क्लिओपात्राचा मृत्यू सर्पदंशाने न होता तो विषारी द्रव्याच्या सेवनाने झालेला आहे. यासाठी त्याने अनेक ऐतिहासिक पुराव्यांची व विषतज्ञांची मदत घेतली. तो म्हणतो, ज्या सर्पाच्या दंशाने क्लिओपात्राचा मृत्यू झाला असे म्हटले जाते, त्या सर्पाच्या दंशाने झटपट आणि विनावेदना मृत्यू होऊ शकत नाही. या सर्पाच्या दंशाने मृत्यू येण्यापूर्वी हळूहळू शरीराचे एक एक अवयव सुरुवातीला डोळ्यापासून निकामी होऊ लागतात. शाफर आणि विषतज्ञ डायट्रीज मेट्स यांनी क्लिओपात्राचा मृत्यू हेमलॉक, ओल्ड्सबेन आणि ओपियम या विषारी द्रव्याच्या सेवनाने झाल्याचे म्हटले आहे. या सर्व बातम्यांमुळेच तिच्या मृत्यूचे गूढ अजूनही कायमच आहे. मृत्यूच्या वेळी
क्लिओपात्राचं वय केवळ 39 वर्ष इतकं होतं. आपली प्रत्येक इच्छा कोणत्याही मार्गाने पूर्ण करून घेण्याची अशी महत्वाकांक्षा असलेल्या क्लिओपात्राचे स्वतंत्र इजिप्तचं स्वप्न मात्र अधुरच राहिलं. तिच्या मृत्यूनंतर ऑगस्टस नावाच्या राजाने राज्यकारभार सांभाळला होता. राज्यकारभार सांभाळताना आपल्या नावाने 1 महिना असावा असे ऑगस्टस राजाची इच्छा होती. त्याने त्यासाठी क्लिओपात्राचा मृत्यू झालेल्या 8व्या महिन्याची निवड केली आणि त्यामुळे आज आपण प्रत्येक वर्षाचा 8वा महिना ऑगस्ट या नावाने ओळखतो. क्लिओपात्राचे संपूर्ण आयुष्य हे वादग्रस्त राहिले आहे, पण तिचे नाव हे नेहमी सामर्थ्यवान व्यक्तीच्या नावांमध्ये घेतले जाईल. जगातील या सुंदर आणि हुशार राणीने एकट्याने राज्य केलं. या राणीने इजिप्तवर राज्य केलं, मात्र तिच्या मृत्यूनंतर रोमन साम्राज्याने हा देश ताब्यात घेतला. या युगात क्लिओपात्रा ही जगातील सर्वात सुंदर राणी म्हणून प्रसिद्ध होती. क्लिओपात्रा ही सुंदर तर होतीच, पण ती फार हुशारही होती. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही राणी क्लिओपात्राच्या आयुष्याबद्दलची माहिती? या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी काही माहिती असेल तर ती आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व त्याचप्रमाणे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत. धन्यवाद.